हॅलो नमस्कार. रेवती रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये आपण आहे ना मैदा आणि रव्याची कणिक आहे ना फिरवून घेणार आहे. खूप सुंदर असा दिवाळीचा पदार्थ होतो. अगदी संपेपर्यंत आहे ना कुरकुरीत असा लागतो. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हीही ह्या पद्धतीने दिवाळीचा फराळ करून बघा. अगदी हा फराळ सगळ्यांच्याच घरी नेहमीच प्रत्येक दिवाळीला बनतो, पण ह्यावेळेस मी वेगळ्या पद्धतीने दाखवणार आहे. तर इथे मी पहिल्यांदा आहे ना मैदा घेतलेला आहे. हे 2 कप आहे ना मैदा घेतलेला आहे. मैदा स्वच्छ असा आहे ना आपण चाळून घेणार आहे. आणि 1 कप बारीक रवा, जो 0 साईजचा रवा असतो ना तो रवा घेणार आहे. 2 कप मैदा, 1 कप रवा घेतलेला आहे. पाहू शकता. रवाही आपला आहे ना छान चाळून घेऊयात. खूप सुंदर अशी आपली ही रेसिपी होते आणि सगळ्यांच्याच आवडीची आहे. आता ह्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकूयात. इथे एक मोठी पळी ना तेल गरम करून घेतलेले, छान कडकडीत असं तेल आहे ना गरम केलेलं आहे. असं कडकडीत असं आपण तेल जेव्हा टाकतो ना त्यावेळेस आपला जो पदार्थ आपण बनवतो ना तो अजून जास्त कुरकुरीत असा होतो. व्यवस्थित असा मिक्स करूयात आणि छान असं हाताने ना सगळं तेल आहे ना आपल्या मैदा आणि रव्याला आहे ना व्यवस्थित असं आहे ना चोळून घ्यायचं आहे. छान असं तेल आपलं सगळ्या रव्याला आणि मैद्याला आहे ना लागलेलं आहे. असा मुटका आपला तयार झालेला पाहिजे, म्हणजे आपलं परफेक्ट असं मोहन आहे ना पडलेलं आहे हे समजायचं. आणि थोडं थोडं पाणी घेऊन आहे ना आपल्याला पीठ आहे ना छान घट्ट असं मळायचं आहे. लगेचच पीठ आपलं आहे ना पातळ मळायचं नाही आहे. घट्टसर गोळा ठेवायचा आणि मुरू द्यायचा चांगला. एक अर्धा तास मुरलं ना पीठ की छान असा रवा जो आहे ना तो छान असा फुलला जातो आणि त्याच्यामुळे ना आपण जो पदार्थ बनवणार आहे ना तो छान अजून कुरकुरीत होतो. मस्त असा हलका फुलका होतो. हे बघा छान असा घट्ट आपण गोळा मळून ठेवलेला आहे. आता झाकण ठेवून आहे ना एक अर्धा तास आपण आहे ना मुरण्यासाठी ठेवूयात. तर बघू शकता अर्धा तास झालेला आहे. छान असा रवा आपला आहे ना हे बघा मस्त असं फुललेला आहे. पीठ छान असं आपलं मुरलेलं आहे. आता आपल्याला ह्याचं आहे ना छान सॉफ्ट असं मळून घ्यायचं आहे. तर इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मी. आता ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपलं पीठ जे आहे ना ते छोटे छोटे तुकडे करून आहे ना टाकायचं. छोटे छोटे तुकडे करून टाकायचं म्हणजे ना ते मिक्सर आपला आहे ना व्यवस्थित असा फिरला जातो. आणि एक 4 ते 5 मिनिट आहे ना आपल्याला हे ना बंद चालू करून आहे ना फिरवून घ्यायचं आहे. म्हणजे पीठ एकदम मस्त असं सॉफ्ट असं आपलं आहे ना मळलं जातं. जास्त मळायला आहे ना आपल्या मेहनत लागत नाही. छान असं पीठ आपलं सॉफ्ट झालेलं आहे. तर थोडंसं पाणी घेऊन आहे ना आपलं पीठ आहे ना एकदम मस्त मऊ असं मळून घेऊयात. मिक्सरला फिरवल्यामुळे ना पीठ आपलं अगोदरच झालेलं आहे मऊ असं. थोडंसं पाण्याचा हात लावून आपण पीठ छान असं मळून घेऊन हे बघ पीठ छान असं मळलेलं आहे. आता इथे मी मैदा घेतलेला आहे. आता ह्याचे छान असे उंडे करून घेऊयात. आपली चपाती जेवढे आपण बनवतो ना तेवढे लेन ना उंडे करून घेणार आहे. तर तुम्हाला मी सांगते मी काय बनवणार आहे, तुमच्या लक्षातही आलं असेल. आता इथे एक वाटी घेतली आहे. त्याच्यामध्ये आहे ना मी कॉर्नफ्लॉवर घेणार आहे आणि एक मोठी पळी ना तेल टाकणार आहे. हे छान असं ह्याची आपण स्मूथ अशी पेस्ट करून घ्यायची. तुम्हाला सांगते मी काय बनवणार आहे, तुमच्या लक्षातही आलं असेल. हे बघा मस्त अशी स्मूथ पेस्ट करून घेतलेली आहे. आता इथे आपण उंडा जो घेतलेला आहे ना त्याला सुकं पीठ लावायचं आणि जेवढं जमेल तेवढं पातळ छान असं अलटी पलटी करून आहे ना आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे. बघू शकता छान असं दोन्ही साईडून अलटी पलटी करत आपल्याला पातळ अशी एक लाटी लाटून घ्यायची आहे.
बघा छान अशी तर मोठी अशी आपली लाटी आहे ना, एकदम पातळ अशी लाटून झालेली आहे। आता जो आपण कॉर्नफ्लॉवरची जी पेस्ट बनवलेली आहे ती पेस्ट आपण 1 चम्मच ह्याच्यावरती टाकून घेऊयात आणि हाताने ना व्यवस्थित असं पातळसर हे ना सगळीकडे मिश्रण आपलं आहे ना लावून घेणार आहे। जास्त जाडही लावायचं नाही, जास्त जर जाड लावलं तर मग आपली जो आपण पदार्थ बनवणार आहे तो असा तेलकट होईल। आणि आता हे सगळं व्यवस्थित असं लावलेलं आहे। आता ह्याची छान अशी आपण रोल करून घेऊया। तर रोल करताना आहे ना व्यवस्थित मध्ये आणि कडेलाही ना एकदम फिट टाईट असा रोल करून घ्यायचा। तर बघू शकता तुमच्या लक्षात आलंही असेल, मस्त अशी खुसखुशीत करंजी बनवणार आहे, अगदी वेगळ्या पद्धतीने आहे। आता मी पुडाची करंजी आहे ना तीही बनवलेली आहे, त्याचाही व्हिडिओ चॅनलवर अपलोड केलेला आहे, नक्की जाऊन बघा। अगदी खारीसारखी खुसखुशीत आपली ना पुडाची करंजी होते, नक्की जाऊन चॅनलवर चेक करा। आणि ह्याचे आहेत ना असे छान गोळ्या तयार करून घेतलेले आहेत। हे बघा ज्या साईडून कट केलेले आहेत ना त्या साईडून असा दाब द्यायचा आणि ह्याच पद्धतीने लाटायचं, म्हणजे छान ही करंजी आपली ना मस्त खुसखुशीत अशी होते। तर ह्याच पद्धतीने ना मी करून घेतलेलं आहे। आता इथं सुकं पीठ घेतलेलं आहे आणि छान एक लाटी लाटून घेऊयात। हे बघा मस्त अशी लाटी आपली आहे ना एक लाटून झालेली आहे। आता इथे मी सारण अगोदर बनवून ठेवलेलं आहे, त्याच्यामुळे सारणचा व्हिडिओ चॅनलवर अपलोड केलेला आहे, पण आता मी काही दाखवलेला नाही आहे। सारणचा व्हिडिओ जर बघायचा असेल तर चॅनलवर जाऊन चेक करू शकता। आणि इथे साचा घेतलेला आहे, आता आपला करंजीचा जो साचा आहे तो, आता त्याच्यावरती लाटी टाकायची आणि आपलं सारण जे आहे ना ते भरून घ्यायचं। आता सारण आहे ना जास्त कमी पण भरायचं नाही किंवा जास्त सुद्धा भरायचं नाही। इथे मी 2 चम्मच आहे ना सारण भरलेलं आहे आणि व्यवस्थित आहे ना थोडंसं दूध असं कडेने लावून घ्यायचं, म्हणजे व्यवस्थित असं हे चिकटलं जाईल। आणि साचा बंद करून घ्यायचा आणि व्यवस्थित आहे ना आपली करंजी, हे बघा जे एक्स्ट्राचं पीठ आहे ना ते बाहेर निघून जातं। हे बघा छान मस्त डिझाईनची आपली करंजी आहे ना तयार झालेली। तर दुसरी आहे तुम्हाला एक दाखवते मी। छोटी अशी गोळी घ्यायची आणि त्याचं आहे ना छान अशी लाटी लाटून घ्यायची आणि आपले करंजीचा जो साचा आहे त्याच्यावरती टाकायची। आता त्याच्यामध्ये आपण सारण टाकणार आहे, कडनं थोडासा दुधाचा हात लावायचा, एक बोट असं, आणि छान अशी हे चिकटवून घ्यायची। आणि आपण साच्याने करणार आहे त्याच्यामुळे एकसारख्या अशा आपल्या करंज्या होतात आणि मस्त अशी डिझाईन आलेली आहे। तर बघू शकता छान अशी झालेली आहे ना करंजी आपली। तर ह्याच पद्धतीने ना मी सगळ्या करंज्या आहेत ना बनवलेल्या आहेत। हे बघा आता आपण आहे ना तळून घेणार आहे। तर इकडे तेलही गरम करायला ठेवलेलं आहे कढईमध्ये, पाहू शकता मस्त अशा आपल्या करंज्या तयार झालेल्या आहेत। तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तेल आता कसं गरम झालं हे ओळखायचं, आपला एक थोडासा पिठाचा गोळा टाकायचा आणि तो गोळा टाकला की लगेचच वरती आला की समजायचं पीठ आपलं छान असं गरम झालेलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपण जेवढे बसतील तेवढ्या करंज्या आहेत ना सोडून घ्यायच्या। ते मी 4 ते 5 करंजी सोडलेली आहे आणि गॅस मीडियम ठेवायचा आणि मीडियम गॅसवरती आपल्याला करंजी ना छान अशी तळून घ्यायची आहे। जास्त फास्टही गॅस ठेवायचा नाही, फास्ट गॅस ठेवला तर वरचं जे आहे ते पटकन असं तळलं जातं आणि आतमध्ये असं जराशी कच्चं राहतं। त्याच्यामुळे मीडियम गॅसवरती आहे ना आपल्याला करंजी तळायची, म्हणजे छान अशी कुरकुरीत होते आणि संपेपर्यंत तशीच अशी राहते। तर ह्याच पद्धतीने सगळ्या करंज्या आहेत ना मी तळून घेणार आहे। तर कसा वाटला व्हिडिओ तो तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या पद्धतीने तुम्ही ही करंजी करून बघा, खूप सुंदर होते, अगदी खुसखुशीत कुरकुरीत होते। तर बघू शकता मस्त असा कलर येईपर्यंत आपल्या करंज्या आहेत ना तळून घेतलेल्या आहेत। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद।